इकडे अपेक्षेपेक्षा काहीसा उशिरा झालेला पाऊस आता रायगड जिल्ह्यामध्ये चांगला स्थिरावलेला आहे। शुक्रवारपासून जिल्ह्यामध्ये दमदार हजेरी लावलेल्या पावसाची शनिवारी दिवसभर सुद्धा जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये संततधार सुरू होती आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मात्र वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झालाय। शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला। पावसासोबतच्या जोरदार वाऱ्यामुळे वीज वाहिन्या तुटल्याने अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला। तर महावितरणच्या उपकेंद्रामध्ये पाणी शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अलिबाग शहरातला वीज पुरवठा बंद करण्यात आला। पावसाने नदी नाले ओसंडून वाहतात तर शेतकरी वर्गामध्ये समाधान आहे। 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 192 मिलीमीटर पाऊस झालाय। येत्या 4 दिवसांमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय। आमच्या अलिबाग शहराला पाणी भरपूर झाले। आता छान वाटलं। आता रावाना गारवा आला। आमच्याकडे पावसा पडत नव्हता तर आता 2 दिवसापूर्वी पाऊस भरपूर पडते। पाणी जास्त झालेलं आहे। आता काय राबांची काय परिस्थिती चांगली आलेली आहे। आता 4 दिवसामध्ये आम्ही लावायला घेणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।